नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल मॅथ्स बाय समित देशमुखमध्ये. आज आपण सुरू करतोय फॉर्म्युला मेथड फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. याआधी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केले होते युजिंग फॅक्टरायझेशन मेथड आणि दुसरी मेथड बघितली होती कंप्लीटिंग द स्क्वेअर. आता आपण एक नवीन मेथड इंट्रोड्यूस करतोय की ज्याच्या मदतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करू शकतो आणि त्या मेथडला फॉर्म्युला मेथड म्हणतात. मग फॉर्म्युला मेथड वापरण्यासाठी पहिले तर आपल्याकडे एक फॉर्म्युला लागेल जो आपण प्रूफ करू. पहिले आपण हा फॉर्म्युला प्रूफ करू युजिंग कंप्लीटिंग द स्क्वेअर आणि नंतर मग हा फॉर्म्युला अप्लाय करून क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करू. सो लेट अस ट्राय टू प्रूव्ह द फॉर्म्युलीज टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग इथे आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्सिडर करू. लेट अस कन्सिडर अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. आता आपण कंप्लीटिंग द स्क्वेअर मध्ये काय बघितलं, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जर 1 नसेल, आता इथे कोण आहे a, तर पहिले मला एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आणावा लागेल. तर 1 आणण्यासाठी दोन्ही साईडला डिवाइड करूत आपण. सो डिवाइड बोथ साइड्स बाय a. डिवाइड बोथ साइड्स बाय a. Let us see what we will get if we are dividing both side by a. इथे जर a ने डिवाइड केलं तर a कॅन्सल होईल, x स्क्वेअर मिळेल. इथे जर a ने डिवाइड केलं तर b बाय a x मिळेल आणि इथे जर a ने डिवाइड केलं तर c बाय a मिळेल. ओके, आपण या तिन्ही टर्मला कशाने डिवाइड केलं, a ने. आणि राईट हँड साइड 0 ला a ने डिवाइड केलं तर 0च मिळेल. जस्ट सिम्पली वी आर डिवाइडिंग बोथ साइड बाय व्हॉट a. आता कंप्लीटिंग द स्क्वेअर करण्यासाठी आपल्याला एक कॉन्स्टंट ॲडजस्ट करायचा असतो. तर पहिल्या दोन टर्म जशाला तशा ठेवू आणि हा जो प्लस सी बाय ए आहे हा या साईडला काय होईल, मायनस सी बाय ए. आता आपण काय बघितलं, ज्यावेळेस आपण कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड वापरतो त्यावेळेस एक्सचा कोइफिशियंट ऑब्झर्व करायचा. काय इथे एक्सचा कोइफिशियंट बी बाय ए, तर मग या बी बाय एचा हाफ ऑफ बी बाय ए चा स्क्वेअर घेतो आपण. इजंट इट, दिस इज द मेथड ऑफ ॲडजस्टिंग अ कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट कसा फाइंड केला जातो, हाफ स्क्वेअर ऑफ हाफ द कोइफिशियंट ऑफ एक्स. हाफ द कोइफिशियंट ऑफ एक्स आहे बी अपॉन 2a, त्याचा स्क्वेअर होईल बी स्क्वेअर अपॉन या 2चा स्क्वेअर मिळेल 4a चा स्क्वेअर मिळेल a स्क्वेअर. तर आपण दोन्ही साईडला बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर ॲड करतोय. जस्ट सिम्पली वी आर ॲडिंग बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. आता जर आपण लेफ्ट हँड साइड व्यवस्थित ऑब्झर्व केली तर या तीन टर्म्स म्हणजे एक्स, या एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट एक्स, इथे प्लस असेल तर आपण इथे प्लस घेतो आणि या बी अपॉन 4a, बी स्क्वेअर अपॉन 4a चा स्क्वेअर रूट बी अपॉन 2a होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता परत याला जर एक्सपांड केलं a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने तर आपल्याला ह्या वरच्याच तीन टर्म मिळतील. आता इथे बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर जशाला तसं ठेवू मायनस सी अपॉन ए. डिनॉमिनेटरमध्ये ए आहे, आपल्याला दोन्ही टर्मचे डिनॉमिनेटर सारखे करायचे असेल म्हणजे इथे 4a स्क्वेअर आहे, इथे पण 4a स्क्वेअर आणायचा असेल तर मला डिनॉमिनेटरला 4a ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणून न्यूमरेटरला पण 4a ने मल्टिप्लाय करावं लागेल. न्यूमरेटरला 4a ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरमध्ये मिळेल 4ac आणि डिनॉमिनेटरला 4a ने मल्टिप्लाय केलं तर इथे मिळेल 4a स्क्वेअर. जस्ट सिम्पली वी आर मल्टिप्लाइंग टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 4a. आता बघा इथे काय मिळतं, एक्स प्लस बी अपॉन 2a होल ब्रॅकेट स्क्वेअर जशाला तसं ठेवू. इथे दोन्ही टर्मचे डिनॉमिनेटर सारखे आहेत 4a स्क्वेअर, म्हणून न्यूमरेटरची सबस्ट्रॅक्शन बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac. आता आपण दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेऊ. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, लेट अस सी व्हॉट विल गेट. मग या साईडला मिळेल एक्स प्लस बी अपॉन 2a. या साईडला स्क्वेअर रूट घेतला तर हा स्क्वेअर निघून जाईल. आता राईट हँड साईडला मात्र स्क्वेअर रूट व्यवस्थित बघा. न्यूमरेटरचा स्क्वेअर रूट घेतला तर न्यूमरेटरमध्ये भेटेल स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac आणि डिनॉमिनेटरमध्ये 4चा स्क्वेअर रूट 2 आणि a स्क्वेअरचा स्क्वेअर रूट 2a. आता स्क्वेअर रूट घेतल्यामुळे इथे काय मिळेल, प्लस ऑर मायनस, प्लस ऑर मायनस. आता परत याला सिम्प्लिफाय करू आपण. सो देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू, आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. त्यामुळे ही जी प्लस बी अपॉन 2a आहे या साईडला होईल मायनस बी अपॉन 2a, या साईडला शिफ्ट केली आपण. सो युजिंग रूल्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन
plus term on another side will become minus. Remaining term इकडे b square under root b square minus 4ac upon 2a जशाला तसा ठेवू. आता इथे आपण इझिली ऑब्झर्व करू शकतो दोन्ही टर्मचे डिनॉमिनेटर काय आहेत, सेम 2a. तर न्यूमरेटरची ॲडिशन सबट्रॅक्शन मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. आता जर मी इथे प्लस घेतला तर मला पहिला रूट मिळेल आणि मायनस घेतला तर दुसरा रूट मिळेल. So in this way, if we are taking here plus, we will get first value of x, and if we are taking here minus, we will get second value of x. So this is the formula. This is a required formula to find out solution, or we can say that roots of the quadratic equation. आता आपण काय करतोय, एक सोल्युशन हे अल्फाने डिनोट करतोय आणि दुसरं सोल्युशन हे बीटाने डिनोट करतोय. एक रूट, त्याला आपण सोल्युशन किंवा रूट पण म्हणू शकतो. मग एक व्हॅल्यू आपण अल्फाने डिनोट करू आणि दुसरी व्हॅल्यू कशाने डिनोट करू, बीटाने. सो लेट अस डिनोट हिअर वन रूट बाय अल्फा. आता इथे बघा, इथे जर आपण बघितलं तर प्लस और मायनस आहे. पहिले प्लस घेऊया, मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा झाला आपला फर्स्ट रूट. अँड सेकंड रूट इज मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. दिस इज द सेकंड रूट. आणि हा सेकंड रूट जो आहे तो आपण डिनोट करूया बीटाने. बीटा इज इक्वल्स टू, इन दिस वे वी हॅव गॉट टू रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन, अल्फा अँड व्हॉट, बीटा. याचा वापर आपल्याला पुढे करायचाच आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं की एक रूट आपण अल्फाने डिनोट करत असतो आणि दुसरा रूट कशाने डिनोट करतो, बीटाने. ओके. आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. विच क्वाड्रॅटिक इक्वेशन, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. आता इथे जर आपण व्यवस्थित हा फॉर्म्युला ऑब्झर्व केला तर हा फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी आपल्याला एक b ची किंमत लागते, एक a ची किंमत लागते आणि एक c ची किंमत लागते. म्हणजे abc जर माहिती झाले तर हा फॉर्म्युला अप्लाय करून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन म्हणजे रूट्स काढू शकतो. आणि abcच्या व्हॅल्यू आपल्याला कशावरून मिळतात, दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनवरून. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट म्हणजे सहगुणक, याला आपण a म्हणतो, एक्सचा कोइफिशियंटला आपण b म्हणतो आणि कॉन्स्टंट टर्मला आपण c म्हणतो. सो व्हॅल्यूज ऑफ abc वी विल गेट फ्रॉम द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, अँड वन्स द व्हॅल्यू ऑफ abc इज नोन टू अस, सो वी आर एबल टू अप्लाय दिस फॉर्म्युला to find out the roots of the quadratic equation. Hope the formula is clear to you. आता हे फॉर्म्युला अप्लाय करून आपण एक्झाम्पल सॉल्व करूत. So now let us try to solve the quadratic equation using formula. आता आपण पहिले टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल घेऊ आणि नंतर अनसॉल्व्ड एक्झाम्पल घेऊ. सॉल्व्ड एक्झाम्पल पण तितकेच महत्त्वाचे असते. जर आपण क्वेश्चन पेपर ऑब्झर्व केला तर 15 ते 20% एक्झाम्पल हे सॉल्व्ड एक्झाम्पलमधून येतात. म्हणून आपण या चॅप्टरमधला इच अँड एव्हरी पार्ट घेणार आहोत. आणि हा चॅप्टर 11-12 साठी पण खूप महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्हाला पण प्रत्येक कॉन्सेप्ट खूप व्यवस्थित समजला पाहिजे. तर इथे पहिल्या एक्झाम्पलमध्ये गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे m स्क्वेअर मायनस 14m प्लस 13 इज इक्वल्स टू 0. आत्ताच आपण बघितलं की फॉर्म्युला मेथड वापरण्यासाठी आपल्याला abcच्या व्हॅल्यू लागतात. तर पहिले आपण abcच्या व्हॅल्यू काढू. त्यासाठी आपण हे इक्वेशन कंपेअर करू. सो कंपेअरिंग धिस इक्वेशन विथ आपलं स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सो दिस इम्प्लाइज दॅट. मग आता हे दोन इक्वेशन जर कंपेअर केले तर बघा इथे a म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, पण इथे व्हेरिएबल एक्सच्या ऐवजी m ने डिनोट केला आहे. तर m स्क्वेअरचा कोइफिशियंट कोण आहे, इथे 1, म्हणजे a ची व्हॅल्यू झाली 1. व्हेरिएबल फक्त इथे x ने डिनोट केला आहे आणि इथे m ने डिनोट केला. इट मेक्स नथिंग डिफरंट. फक्त व्हेरिएबल कशाने डिनोट करावा, हा तर हे कशानेही डिनोट केला जाऊ शकतो, कोणते स्मॉल लेटरने डिनोट केला जाऊ शकतो. या एक्झाम्पलमध्ये m ने डिनोट केला. मग b ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी इथे कंपेअर करा या दोन इक्वेशनला. आपल्याला लक्षात येईल b इज इक्वल टू मायनस 14 अँड c इज नथिंग बट कॉन्स्टंट टर्म. c ची व्हॅल्यू मिळाली 13. आता काय करायचं, आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये आपला इथे फॉर्म्युला योगायोगाने लिहिलेलाच आहे. चला चेक करा, बी स्क्वेअर मायनस 4ac लागतो. म्हणून आपण या पहिले बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ. सो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ
बी स्क्वेअर मायनस 4ac विल बी इक्वल्स टू, बी स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर हो, -14चा, -4, ए म्हणजे कोण 1 आणि सी म्हणजे कोण 13. आता 14चा स्क्वेअर म्हणजे 196, isn't it? मायनस 4ac, 4 into 1 is 4, 4 into 13 will be equals to 52. So which is equal to, जर या दोन नंबरचा डिफरन्स घेतला आपण, 196 minus 52 will be equals to 144. मग आपल्याला मिळाली बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 144. लेट अस डिनोट दिस व्हॅल्यू से बाय इक्वेशन नंबर फर्स्ट. आता आपण आपला फॉर्म्युला यूज करूत. सो देअरफॉर रूट्स ऑफ इक्वेशन आर, रूट्स ऑफ इक्वेशन आर. या एक्झाम्पलमध्ये आपला व्हेरिएबल कशाने डिनोट केला, यमने. तर एमचा फॉर्म्युला काय होईल, मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सो विच इज इक्वल्स टू, हा आपला फॉर्म्युला आहे. फक्त आपल्याला किमती सबस्टिट्यूट करायच्या आहेत. चला ऑब्झर्व करा, इथे मायनस जशाल तसा बीची व्हॅल्यू आहे -14. तर इथे बीची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू -14, प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आत्ताच आपण काढली इक्वेशन 1 प्रमाणे, ती आहे 144. आणि डिनॉमिनेटरमध्ये 2a ची व्हॅल्यू किती आहे 1. इथे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट. आता ऑब्झर्व करा, इथे मायनस इंटू -14 विल बी इक्वल्स टू +14 प्लस ऑर मायनस 144चा स्क्वेअर रूट किती येईल, 144चा स्क्वेअर रूट 12 अपॉन 2. इथे जर आपण ऑब्झर्व केलं की न्यूमरेटर मधल्या दोन्हीही व्हॅल्यू 2 ने डिव्हिजिबल आहेत. बोथ द व्हॅल्यूज इन न्यूमरेटर आर डिव्हिजिबल बाय 2. आणि हा डिनॉमिनेटर पण 2 ने डिव्हिजिबल आहे. सो वी आर डिवाइडिंग टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2. तर न्यूमरेटरला 2 ने डिवाइड केलं तर इथे मिळेल 7, प्लस ऑर मायनस 12ला जर 2 ने डिवाइड केलं तर मिळेल 6 आणि डिनॉमिनेटरला 2 ने डिवाइड केलं तर मिळेल 1. म्हणजेच इथे काय मिळालं, 7 प्लस ऑर मायनस 6 इज द व्हॅल्यू ऑफ यम. सो दिस इम्प्लाइज दॅट यम इज इक्वल्स टू, पहिले आपण प्लस जर घेतलं तर 7 प्लस 6 मिळेल, और सेकंड केसमध्ये हा मायनस घेऊया, मायनस, तर 7 मायनस 6. चला आता परत याला सिम्प्लिफाय करूत. So this implies that m is equals to 7 plus 6 will be equals to 13, or m is equal to 7 minus 6 will be equals to 1. In this way we have got the roots of this quadratic equation are required roots of given equation. In this way, applying formula method, we have got the roots of the quadratic equation. Hope the method is very clear to you. फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण कशाची व्हॅल्यू काढायची, बी स्क्वेअर मायनस 4ac ची आधीच व्हॅल्यू काढून ठेवायची आणि मग हा फॉर्म्युला लिहायचा. हा फॉर्म्युला लिहिला की मग यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आणि पुढचा पार्ट आहे सिम्प्लिफिकेशन पार्ट. सिम्प्लिफाय करून आपण आपल्या रिक्वायर्ड यमच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. Now let us try to solve the second example. In the second example, given quadratic equation is x square plus 10x plus 2 is equals to 0. इथे साइडला इक्वेशन दिलेलंच आहे सॉल्व करून, पण परत आपण करून घेऊ इथे. सो कंपेअर दिस इक्वेशन विथ, कोणासोबत कंपेअर करणार, आपल्या स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. जर हे इक्वेशन, ये दोन इक्वेशन जर कंपेअर केले तर ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट विच इज इक्वल टू 1, बी म्हणजे एक्सचा कोइफिशियंट 10, बी इज इक्वल्स टू 10, आणि सगळ्यात शेवटी सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म, इथे सी ची व्हॅल्यू मिळेल 2. सो दिस इम्प्लाइज दॅट व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. चला बी स्क्वेअर मायनस 4ac, बी म्हणजे 10, 10चा स्क्वेअर मायनस 4, ए म्हणजे 1, सी म्हणजे 2. So 10 square is equal to 100 minus 4 into 2 is 8. So which is equals to 100 minus 8 will be equals to 92 is the value of b square minus 4ac. So therefore roots of equation are, काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे रूट्स फाइंड करायचा, x is equals to minus b plus or minus under root b square minus 4ac upon 2a. Applying this formula we are able to find out roots of the quadratic equation. मायनस जशाला तसा. आता आपण b ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. काय b ची व्हॅल्यू 10,
तर इथे 10 सबस्टिट्यूट केलं, प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac किती आली ही व्हॅल्यू 92 डिवायडेड बाय 2a. a ची व्हॅल्यू किती आहे इथे 1. सो रिप्लेस a बाय 1. So which is equal to minus 10, keep it as it is, plus or minus also as it is. आता इथे रूट मध्ये 92 आहे. 92 मध्ये असा एखादा फॅक्टर शोधायचा आहे, असा एखादा अवयव शोधायचा आहे की जो परफेक्ट स्क्वेअर असेल. तर 92 हा 4चा मल्टिपल आहे, म्हणून याला 4 इंटू 23 लिहिता येईल. 4 इंटू 23 इज इक्वल टू 92 अपॉन 2, कीप इट ॲज इट इज. लक्षात आलं का बरं आपण त्याच्यामध्ये परफेक्ट स्क्वेअर शोधतोय? कारण परफेक्ट स्क्वेअर रूटमध्ये जर परफेक्ट स्क्वेअर नंबर आला तर त्याला आपण रूटच्या बाहेर पण घेऊ शकतो. सो -10 कीप इट ॲज इट इज, प्लस ऑर मायनस ॲज इट इज. आता हा 4 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, हा रूटच्या बाहेर घेतला तर 2 होईल. इथे मिळेल अंडर रूट 23 डिवायडेड बाय 2. Here also we can observe that both the numbers in न्यूमरेटर मधले दोन्ही नंबर म्हणजे 10 देखील आणि हा 2 रूट 23 देखील कशाने डिव्हिजिबल आहे? 2 ने. सो वी आर डिवाइडिंग टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2. सो लेट अस सी व्हॉट विल गेट हियर. सो दिस इम्प्लाइज दॅट x इज इक्वल्स टू न्यूमरेटरला 2 ने डिवाइड केलं तर मिळेल -5 प्लस ऑर मायनस, इथे मिळेल अंडर रूट 23 आणि इथे डिनॉमिनेटरमध्ये मिळेल 1. सो दिस इम्प्लाइज दॅट x इज इक्वल टू, आता डिनॉमिनेटरमध्ये 1 लिहायची काही गरज नाही, -5 प्लस अंडर रूट 23 और आता पहिले प्लस घेतलं, आता मायनस घेऊया, -5 मायनस अंडर रूट 23. डिनॉमिनेटरमध्ये 1 लिहायची गरज नाही, आर रिक्वायर्ड रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन. इन दिस वे वी हॅव गॉट the roots of the quadratic equation applying which method? Formula method. आता परीक्षेमध्ये जर नुसतं विचारलं की सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन तर आपल्याकडे 2-3 चॉईसेस असतील, आयदर फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग द स्क्वेअर और फॉर्म्युला मेथड. पण त्यांनी फॉर्म्युला मेथडनेच सॉल्व करा म्हटलं तर तुम्हाला फॉर्म्युला मेथडनेच सॉल्व करावं लागेल. सो नाउ लेट अस सी द एक्झाम्पल नंबर 3. So here one quadratic equation is given to us and we are solving this quadratic equation applying formula method. तर पहिले काय करतो आपण, या quadratic equationला कंपेअर करतो कोणासोबत? स्टँडर्ड quadratic equation. So compare this equation with what is the standard quadratic equation? ax square plus bx plus c is equals to 0. या दोन इक्वेशनला जर कंपेअर केला तर चेक करा a ची व्हॅल्यू. a म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, तर इथे आपल्याला मिळेल a इज इक्वल्स टू 1. b इज कोइफिशियंट ऑफ x. चला इथे x चा कोइफिशियंट कोण आहे? -2. तर b ची व्हॅल्यू मिळेल -2 अँड c मीन्स कॉन्स्टंट टर्म. हियर इझिली वी कॅन ऑब्झर्व दॅट द कॉन्स्टंट टर्म इज व्हॉट? -3. सो c इज इक्वल्स टू -3. So if these values are known to us, then find out the value of b square minus 4ac. कारण ही व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये लागते. तर -2 b ची व्हॅल्यू -2, -2 चा स्क्वेअर -4a, a म्हणजे 1 आणि c म्हणजे -3, which is equal to square of -2 is 4. Here easily we can observe that -4 into 1 is -4, -4 into -3 is +12. So which is equal to 4 plus 12 will be equal to 16. एकदा b square minus 4 ची व्हॅल्यू मिळाली तर मग आपण रूट्स फाइंड करू. रूट्स ऑफ इक्वेशन आर. काय फॉर्म्युला आहे आपला? x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. x इज इक्वल्स टू -b. चेक करा b ची व्हॅल्यू -2. b आय एम रिप्लेसिंग बाय -2 प्लस ऑर मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac. पण अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला इथे? b स्क्वेअर मायनस 4ac ची 16, तर म्हणजे रूटमध्ये येईल 16 डिवायडेड बाय 2a, पण a ची व्हॅल्यू आहे 1. सो विच इज इक्वल टू, आता न्यूमरेटर खूप व्यवस्थित ऑब्झर्व करायचा, मायनस इंटू -2 विल बी इक्वल्स टू +2 प्लस ऑर मायनस 16 चा स्क्वेअर रूट किती येतो? 16 चा स्क्वेअर रूट 4 अपॉन 2. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ द नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 2. 2 ने डिवाइड केलं तर 1 प्लस ऑर मायनस, इथे 4 ला 2 ने डिवाइड केलं तर 2 आणि डिनॉमिनेटरला 2 ने डिवाइड केलं तर 1. सो x इज इक्वल टू, पहिले आपण प्लस घेतलं तर 1 + 2 और x इज इक्वल्स टू 1 - 2. ओके, डिनॉमिनेटरमध्ये हा 1 लिहायची
डिनॉमिनेटरमध्ये हा 1 लिहायची काही गरज नाही. x is equals to, here 1 plus 2 will be equals to 3, means in this way we have got first value of x, or x is equals to 1 minus 2 will be equals to minus 1. So are the roots of given equation. In this way we have got the roots of given quadratic equation. Now let us see the example number 4. In the example number 4, what is the given quadratic equation? 25x square plus 30x plus 9 is equals to 0. So compare this equation with our standard quadratic equation, that is ax square plus bx plus c is equals to 0. So therefore let us see what we'll get. Comparing coefficient of x square, we will get value of a is equals to how much? 25. x चे कोइफिशियंट म्हणजे x चे सहगुणक जर कंपेअर केले तर b ची व्हॅल्यू 30 आणि कॉन्स्टंट टर्म जर कंपेअर केल्या तर c ची व्हॅल्यू मिळेल 9. Once these values are known to us, then find out the value of b square minus 4ac. b square means here value of b is equal to 30, so 30 square minus 4, a will be equals to 25 and c will be equals to 9. What is the square of 30 will be equals to 900 minus, चला चेक करायचे, 4 into 25 is 100, 100 into 9 will be equals to 900. So which is equal to 900 minus 900 will be equal to 0. आता b square minus 4ac ची व्हॅल्यू मिळाली की आपण काय फाइंड करणार? रूट्स ऑफ इक्वेशन आर. काय फॉर्म्युला आहे आपला रूट्स फाइंड करायसाठी? x is equals to minus b plus or minus under root b square minus 4ac upon 2a. आता यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, विच इज इक्वल्स टू, ऑब्झर्व करा इथे मायनस बी ची किंमत किती आहे? 30. b इज 30 हियर, प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची आत्ताच व्हॅल्यू बघितली आपण, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळाली 0 डिवायडेड बाय 2a. a ची व्हॅल्यू किती आहे इथे? 25. a विल बी इक्वल्स टू 25. सो विच इज इक्वल टू मायनस 30 प्लस ऑर मायनस 0 चा स्क्वेअर रूट 0 डिवायडेड बाय 50. isn't it? आता याला व्यवस्थित सिम्प्लिफाय करा. देअरफॉर x विल बी इक्वल्स टू, पहिले मायनस 30 ची ॲडिशन 0 सोबत घेणार आणि नंतर मायनस 30 चा डिफरन्स 0 सोबत घेणार, divided by 50, keep it as it is. So therefore x is equals to minus 30 plus 0 is minus 30 upon 50, or x is equals to minus 30 minus 0 will be minus 30 upon 50. So therefore x will be equals to, here we will get minus 3 by 5, or here also x will be equals to minus 3 by 5. In here easily we can observe that both the values of x are equal. आणि असं कधी झालं हो, म्हणजे आपल्याला पुढच्या हिशोबाने हे लक्षात येईल की जर b स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू जर 0 आली तर रूट काय येतात? दोन्ही रूट सारखेच येतात का चेक करा. मायनस 3 by 5 मायनस 3 by 5 means we can say that roots are what? Equal if the value of b square minus 4ac is 0. So we can say that these are roots of given quadratic equation. Now see the example number 5. In this case given quadratic equation is x square plus x plus 5 will be equals to 0. आता आपण हे इक्वेशन फॉर्म्युला मेथडने सॉल्व करतोय, म्हणजेच आपल्याला ABC च्या व्हॅल्यू लागतील. ABC च्या व्हॅल्यू काढण्यासाठी या इक्वेशनला कंपेअर करणार आपण. सो कंपेअरिंग धिस इक्वेशन कोणासोबत कंपेअर करणार? स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन सोबत. कंपेअर धिस इक्वेशन विथ स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याला आपण असंही म्हणू शकतो स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, और इक्वेशन इज इन जनरल फॉर्म, और इक्वेशन इज इन स्टँडर्ड फॉर्म. एकदा इक्वेशन लिहिलं की मग आपल्याला a च्या b ची आणि c ची व्हॅल्यू मिळते. a कशी मिळते? कंपेअरिंग कोइफिशियंट ऑफ x स्क्वेअर. तर इथे x स्क्वेअरचा क्वेश्चन 1 आहे.
Comparing coefficient of x, we will get the value of b. b ची पण व्हॅल्यू 1 कारण इथे x चा कोएफिशियंट 1 आहे आणि c म्हणजे कॉन्स्टंट टर्म, c will be equals to 5. Once these values are known to us, then find out the value of b square minus 4ac. So b square minus 4ac will be equals to, b I am replacing by its value 1, so 1 square minus 4, a will be equal to 1, c will be equals to 5. So which is equal to square of 1 is 1 minus 4 into 5 will be equals to 20. So which is equal to minus 19. आता एक लक्षात घ्यायचे तुम्हाला, खूप व्यवस्थित फार महत्त्वाचा मुद्दा आपण डिस्कस करतोय. आता इथे हे बी स्क्वेअर मायनस 4ac जी आहे ना, आपल्या फॉर्म्युल्यामध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac हा रूटमध्ये आहे. समजा मी ही व्हॅल्यू y ने डिनोट केली, अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू कशाने डिनोट केली, y ने. तर इथे जर ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली, ॲज इट स्टँड आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, मायनस 19. ओके, आणि हे बी स्क्वेअर अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac मी y ने डिनोट केला आहे. ओके, लक्षात घ्या, इथे खूप महत्त्वाचा पार्ट आपण डिस्कस करतोय. आता हा रूट इलिमिनेट करायचा, तर दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करू. इकडे y स्क्वेअर मिळेल आणि इकडे स्क्वेअरिंग केलं राईट हँड साईडला तर हा रूट इलिमिनेट होईल. मग मिळेल काय, मायनस 19. मग असा एखादा रियल नंबर सांगा, y हा कोण आहे, रियल नंबर, की ज्याचा स्क्वेअर मायनस 19 येतो. असं शक्यच नाही, कारण कोणत्याही रियल नंबरचा स्क्वेअर हा निगेटिव्ह असू शकत नाही. म्हणजेच ही बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू बघा, इथे फॉर्म्युला लिहिलेला आहे आणि ही व्हॅल्यू रूटमध्ये आहे. मग रूटमध्ये जर निगेटिव्ह नंबर आला तर त्याची व्हॅल्यू रियल नंबरमध्ये एक्झिस्ट होत नाही, कारण हा रूटमध्ये आला आहे मायनस 19 नंबर. आपण स्क्वेअरिंग केलं तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 19 मिळतो. मग इथे असा कोणताच रियल नंबर नाही आहे आपल्याकडे ज्याचा स्क्वेअर निगेटिव्ह येईल. म्हणून मग आपण काय म्हणणार अशा वेळेस, रूट्स आर नॉट रियल. बी स्क्वेअर मायनस 4ac is minus 19, which is less than 0, which is less than 0 means which is what, negative. Hence we can say that hence roots of this equation are not real. आपण असं म्हणू शकत नाही की रूट डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, रूट डज नॉट एक्झिस्ट असं म्हणता येणार नाही. रूट एक्झिस्ट होतात, पण कशामध्ये एक्झिस्ट होत नाही, रियल नंबरमध्ये एक्झिस्ट होत नाही. मग पुढे चालून मॅथमॅटिशियनने काय केलं, मग असे इक्वेशन सॉल्व कसे करायचे यासाठी त्यांनी परत एक नवीन नंबर सिस्टम तुम्हाला इंट्रोड्यूस केलेली आहे, जिचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर. आणि कॉम्प्लेक्स नंबर आपण 11वी मध्ये शिकतोय. तर 11वी मध्ये शिकूत की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याचे रूट्स रियल नंबर लाईनवर एक्झिस्ट होत नाही, म्हणजे रियल नंबरमध्ये एक्झिस्ट होत नाही, तर त्यांच्या व्हॅल्यू क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये कशा काढाय, असे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे काढायचे, त्यासाठी कशाचा शोध लागलेला आहे, कॉम्प्लेक्स नंबर. मग या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट हे कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत. तर ते आपण 11वी मध्ये आपण शिकणार आहोत. व्हॉट इज मिनिंग ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड हाऊ टू सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन इन कॉम्प्लेक्स नंबर. बट ॲज इट स्टँड, रूट ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन डज नॉट एक्झिस्ट इन व्हॉट, रियल नंबर. रियल नंबरमध्ये हे शक्य नाही. Now observe the example from practice set 2.4. In the first example, we have to compare the given quadratic equation to general form and we have to find out the value of what, ABC. चला, फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5u इज इक्वल्स टू 0. आता हे इक्वेशन आपण कोणासोबत कंपेअर करणार, जनरल फॉर्म सोबत. जनरल फॉर्म काय असतो, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता हे दोन इक्वेशन जर आपण कंपेअर केले तर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे a ची किंमत जी की ते 1 आहे, एक्सचा कोएफिशियंट म्हणजे b जी की ते -7 आहे, आणि कॉन्स्टंट टर्म कंपेअर केले तर आपल्याला c ची व्हॅल्यू मिळेल 5. इन दिस वे वी आर गेटिंग व्हॅल्यू ऑफ ABC. a इज इक्वल्स टू 1, b is equal to -7, and comparing constant term we will get c is equals to 5. Now observe the next example. In the second example, given quadratic equation is 2m square. आता बघा इथे हा प्लस 5m या साईडला होईल -5m आणि हा -5 या साईडला होईल +5. पहिले आपण इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये लिहिलंय. मग आता आपण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c सोबत कंपेअर करू. जर कंपेअर केलं तर आपल्याला इथे लक्षात येईल की x चा कोएफिशियंट म्हणजे 2 इज नथिंग बट a,
b is nothing but -5 and c is equals to 5. In this way we are getting the values of a, b, c. a will be equals to 2, b is equal to -5 and c is equals to 5. See the last example, y square आपला हा +7y या साईडला होईल -7y. इथे कॉन्स्टंट टर्म नाही आहे, म्हणजे डेफिनेटली कॉन्स्टंट टर्म कोण असली पाहिजे, 0 असली पाहिजे. लेट अस कंपेअर दिस इक्वेशन विथ ax² + bx + c is equals to 0. इफ वी आर कंपेअरिंग these two इक्वेशन, कंपेअर द कोइफिशियंट ऑफ x², म्हणजे इथे y² व्हेरिएबल डिनोट केला आहे, म्हणजेच a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू किती मिळेल, -7, b is -7 आणि c ची व्हॅल्यू इथे कॉन्स्टंट टर्म 0 आहे, म्हणजे c ची व्हॅल्यू 0. In this way we have got the values of a, b, c. Such type of example already we have solved in last two exercise also. मागच्या 2 exercise मध्ये पण असे example आपण बघितले होते. Now we are solving question number 2. In question number 2, observe the first example. Question is solve using formula. मग फॉर्म्युला जर अप्लाय करायचा असेल तर आपल्याला कशाच्या व्हॅल्यूज लागतील, एबीसीच्या. एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी हे इक्वेशन आपण कंपेअर करणार कोणासोबत, जनरल इक्वेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन जनरल फॉर्म. सो कंपेअर दिस इक्वेशन विथ ax² + bx + c is equals to 0. If we are comparing these two equation, observe coefficient of x² is 1, म्हणजेच a ची व्हॅल्यू झाली 1. So okay, this implies that a is equals to 1. b म्हणजे x चा coefficient, that is 6, आणि c म्हणजे constant term, म्हणजे इथे c ची किंमत मिळाली 5. So therefore we are finding value of b² - 4ac will be equal to b² म्हणजे 6 चा स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू 5. So which is equal to 36 minus 4 into 5 will be equals to 20. So which is equal to how much, 16. b² - 4ac ची व्हॅल्यू माहिती झाली की मग आपण रूट्स फाइंड करू शकतो. So therefore रूट्स ऑफ इक्वेशन आर. काय फॉर्म्युला आहे आपला, x is equals to -b ± √ b² - 4ac upon 2a. Applying this formula we are able to find out roots of the quadratic equation. -b ची किंमत चेक करा किती आहे इथे, b ची किंमत 6. So replace b by its value 6 ± √ b² - 4ac. आत्ताच आपण याची व्हॅल्यू काढली, ती किती आली, 16 डिवाइडेड बाय 2a. a ची व्हॅल्यू किती आहे इथे, 1. So 1. So x will be equal to -6 ± square root of 16 will be equals to 4 upon 2 into 1 is 2. So which is equals to, आता इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधल्या सगळ्याच किमती 2 ने डिव्हिजिबल आहेत. सो आय एम डिवाइडिंग टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2. इन द न्यूमरेटर वी आर गेटिंग -3 ± इथे जर 2 ने डिवाइड केलं तर मिळेल 2 आणि डिनॉमिनेटरला 2 ने डिवाइड केलं तर मिळेल 1. आता डिनॉमिनेटरमध्ये 1 लिहायची काही गरज नाही. सो वी कॅन से दॅट देअरफॉर x विल बी इक्वल्स टू -3 ± 2 अपॉन 1 लिहायची गरज नाही. दिस इम्प्लाइज दॅट x इज इक्वल टू, पहिले जर प्लस कन्सिडर केलं तर -3 + 2 मिळेल, और x इज इक्वल टू मायनस कन्सिडर केलं तर -3 - 2 कन्सिडर कर. इथे प्लस आहे आणि मायनस, पहिल्या केसमध्ये आपण प्लस कन्सिडर केलं, दुसऱ्या केसमध्ये मायनस कन्सिडर केलं. -3 + 2 विल बी इक्वल्स टू -1, और x is equals to -3 - 2 will be equals to -5. So in this way we have got two values of x applying formula. So we can say that are roots of given quadratic equation. In this way we have completed first example from this exercise. Now see the example number 2. In this case this is given quadratic equation x² - 3x - 2 is equals to 0, and we are comparing this quadratic equation with quadratic equation in general form. हे दोन इक्वेशन जर आपण कंपेअर केले तर a ची व्हॅल्यू, a म्हणजे x² चा कोएफिशिएंट, इथे x² चा कोएफिशिएंट 1 आहे, तर a ची व्हॅल्यू मिळेल 1. b म्हणजे x चा कोएफिशिएंट जो की इथे -3 आहे, आणि c म्हणजे कॉन्स्टंट टर्म इथे किती दिलेली आहे, -2. एकदा या व्हॅल्यू माहिती झाल्या, सो नाउ वी आर फाइंडिंग व्हॅल्यू ऑफ b² - 4ac.
बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू, पहिले b ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, -3 चा स्क्वेअर -4, a इज इक्वल टू 1 अँड c इज इक्वल्स टू -2. सो विच इज इक्वल्स टू, इथे मिळेल 9 आणि इथे मिळेल मायनस इंटू मायनस म्हणजे +4 इंटू 2 विल बी इक्वल्स टू 8. 9 plus 8 will be equals to 17. b square minus 4ac is known to us. Once these values are known to us, so we are able to find out roots of the equation. So roots of equation are, आपण फॉर्म्युला मेथड अप्लाय करतोय, तर काय फॉर्म्युला आपला, x is equal to -b plus or minus under root b square minus 4ac upon 2a. आता रिमेनिंग पार्ट आहे की या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. सो x इज इक्वल्स टू -b, b ची व्हॅल्यू किती आहे इथे, -3 प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac, पण अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे 17, डिवायडेड बाय 2a. a ची व्हॅल्यू चेक करा, इथे a ची व्हॅल्यू आहे 1. सो x इज इक्वल्स टू, इथे चेक करा, मायनस इंटू -3 विल बिकम +3 प्लस और मायनस अंडर रूट 17, कीप इट ॲज इट इज, 2 इंटू 1 विल बी इक्वल टू 2. सो देअरफॉर x इज इक्वल टू, सुरुवातीला आपण प्लस कन्सिडर केला तर 3 प्लस अंडर रूट 17 अपॉन 2 मिळेल, आणि सेकंड केसमध्ये मायनस जर कन्सिडर केला तर 3 मायनस अंडर रूट 17 अपॉन 2 मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला 2 एक्सच्या व्हॅल्यू मिळाल्या, आणि आपण काय म्हणू शकतो, दीज व्हॅल्यूज आर नथिंग बट व्हॉट, रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. In this way, we have got the roots of this given quadratic equation. Now observe the third example. In this case, this is given quadratic equation. आता इथे आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर, एक्सच्या ऐवजी ते व्हेरिएबल m ने डिनोट केला तर तुम्ही m ने डिनोट करू शकतात किंवा x ने पण डिनोट करू शकतात. सो वी आर comparing this quadratic equation with the quadratic equation in general form, and we know that in general form quadratic equation is written as ax square plus bx plus c is equal to 0. पण एक्झाम्पल मध्ये व्हेरिएबल कशाने डिनोट केला, m ने, म्हणून मी पण x च्या ऐवजी m ने डिनोट केला आहे. ठीक आहे, होप यू आर गेटिंग इट. सो देअरफॉर m स्क्वेअरचा कोएफिशियंट कंपेअर केला तर a ची व्हॅल्यू 3 मिळेल, m चा कोएफिशियंट कंपेअर केला तर b ची व्हॅल्यू 2 मिळेल, आणि कॉन्स्टंट टर्म कंपेअर केला तर c ची व्हॅल्यू मिळेल -7. वन्स दीज व्हॅल्यूज आर नोन टू अस, सो नाउ वी आर फाइंडिंग our one of the required value, that is b square minus 4ac. चला b square minus 4ac ची व्हॅल्यू, b म्हणजे इथे 2 चा स्क्वेअर -4, a ची किंमत 3, c ची किंमत -7. let us simplify it. So here we are getting 4 minus into this minus will become plus, and 4 into 3 is 12, 12 into 7 will be equals to 84. So which is equals to 4 plus 84 will be equals to 88. In this way we have got the value of b square minus 4ac. Once the value of b square minus 4ac is known to us, मग पुढचा पार्ट आहे आपला रूट्स फाइंड करायचा. सो रूट्स ऑफ इक्वेशन आर, काय फॉर्म्युला आहे आपला रूट्स फाइंड करण्यासाठी, एक्सच्या ऐवजी व्हेरिएबल कशाने डिनोट केलंय आपण, m ने. सो m इज इक्वल्स टू -b प्लस और मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा आहे आपला फॉर्म्युला. आता या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. सो देअरफॉर m विल बी इक्वल्स टू -b, b ची किंमत आहे इथे 2, प्लस और मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 88 अपॉन 2a. a ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला इथे 3. हे इथून a ची व्हॅल्यू आपण 3 सबस्टिट्यूट केली. रिमेनिंग पार्ट इज सिम्प्लिफिकेशन पार्ट. -2 कीप इट ॲज इट इज, प्लस और मायनस ऑल्सो ॲज इट इज. आता या 88चा एखादा असा फॅक्टर फाइंड करायचा की जो परफेक्ट स्क्वेअर असेल. इथे आपण इझिली ऑब्झर्व करू शकतो 88 हा 4चा मल्टिपल आहे, म्हणजेच याला काय लिहिता येईल, अंडर रूट 4 इंटू 22 लिहिता येईल. सो डिवायडेड बाय 2 इंटू 3 6, कीप इट ॲज इट इज, -2 प्लस और मायनस हा 4 जर रूटच्या बाहेर घेतला तर 2 मिळेल, इथे मिळेल 22 अपॉन 6. अशा पद्धतीने आपल्याला यमच्या व्हॅल्यू मिळाल्या. परत इथे आपण एक ऑब्झर्व करू शकतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधल्या सगळ्याच व्हॅल्यूज
या 2 ने डिव्हिजिबल आहेत. बोथ द व्हॅल्यूज इन न्यूमरेटर, ऑल द व्हॅल्यूज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर डिव्हिजिबल बाय 2. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 ने डिव्हाइड केलं तर इथे मिळेल -1 प्लस ऑर मायनस √22 आणि डिनॉमिनेटरला 2 ने डिव्हाइड केलं तर इथे 6च्या जागी काय मिळेल आपल्याला 3. So here 6 will get replaced by 3 if we are dividing to denominator by 3. So dividing to denominator by 2. आपण numerator and denominator ला simply 2 ने divide केलंय. Okay, hope you are getting it. आता आपल्याला m च्या दोन व्हॅल्यू याला स्प्लिट अप करू. पहिले प्लस कन्सिडर करू, नंतर मायनस कन्सिडर करू. -1 प्लस √22 अपॉन 3 ही झाली पहिली व्हॅल्यू. m इज इक्वल टू -1 मायनस √22 अपॉन 3 ही झाली m ची सेकंड व्हॅल्यू. इन दिस वे वी हॅव गॉट टू व्हॅल्यूज ऑफ m अँड वी कॅन से दॅट दीज आर नथिंग बट दीज व्हॅल्यूज ऑफ m आर रूट्स ऑफ given quadratic equation. In this way we have completed example number 3rd. Now see the example number 4th. In this example this is given quadratic equation 5m square minus 4m minus 2 is equals to 0. काही पार्ट मी ऑलरेडी लिहून दिला की जेणेकरून आपला वेळ वाचला पाहिजे. So we are comparing this quadratic equation with bm square plus bm plus c. So comparing coefficient of m square we will get a will be equals to 5. b म्हणजे m चे कोइफिशियंट कंपेअर केले तर b ची व्हॅल्यू मिळेल -4 आणि c ची व्हॅल्यू काढण्यासाठी कॉन्स्टंट टर्म कंपेअर करावं लागेल. c is equals to -2. So once these values are known to us, so then find out value of b square minus 4ac. So we can say that b square minus 4ac is equal to b ची व्हॅल्यू -4, -4 चा स्क्वेअर -4a, a म्हणजे 5 आणि c म्हणजे -2. So which is equal to 16. Minus into minus will become plus and इथे 4 into 5 is 20. 20 into 2 will be equals to 40. So will be equals to 56. Value of b square minus 4ac is known to us 56. So therefore roots of equation are, what is the formula to find out roots of equation? X is equals to minus b plus or minus under root b square minus 4ac divided by 2a. So which is equals to मायनस जशाला तसा ठेवा. आता किमती सबस्टिट्यूट करू. b ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार -4. b इज इक्वल टू -4 प्लस ऑर मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac. पण b स्क्वेअर मायनस 4ac आहे 56 डिवायडेड बाय 2a. a ची किंमत आहे इथे 5. a वी आर रिप्लेसिंग बाय व्हॉट 5. सो देअरफॉर x विल बी इक्वल्स टू, आता इथे मायनस इंटू -4 विल बिकम +4. तर हा प्लस ऑर मायनस जशाला तसं ठेवू, प्लस ऑर मायनस. आता 56 मध्ये असा एखादा नंबर शोधा की जो की परफेक्ट स्क्वेअर असेल. तर इथे आपल्याला 4 चा मल्टिपल आहे 56. 4 इंटू 14 इजंट इट. सो 4 इंटू 14 लिहिता येईल त्याला. डिनॉमिनेटरमध्ये 5 2 10 मिळेल. सो x इज इक्वल्स टू हा 4 ॲज इट इज ठेवूत प्लस ऑर मायनस. हा जर 4 आपण रूटच्या बाहेर घेतला तर 2 होईल. इथे मिळेल अंडर रूट 14 डिवायडेड बाय 10 as it is. Now easily we can observe that both numerators and denominator are divisible by 2. If we are dividing to numerator by 2, let us see what we'll get here. चला 2 ने डिवाइड केलं तर इथे 2 मिळेल प्लस ऑर मायनस. सेकंड टर्मला 2 ने डिवाइड केलं तर फक्त रूट 14 मिळेल आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 ने डिवाइड केलं तर 5 मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. चला पहिली व्हॅल्यू प्लस कन्सिडर करू. तर इथे काय मिळेल 2 प्लस अंडर रूट 14 अपॉन 5 और x इज इक्वल टू, आता आपण मायनस जर कन्सिडर केलं तर 2 मायनस अंडर रूट 14 अपॉन 5. सो आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. In this way we have completed example number 4. So observe the next example. In the next example given quadratic equation is y square plus 1 by 3y is equals to 2. पहिले काय करू आपण, हा डिनॉमिनेटर मधून 3 इलिमिनेट करण्यासाठी दोन्ही साइडला 3 ने मल्टिप्लाय करू. चला इथे फर्स्ट टर्मला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3y स्क्वेअर. सेकंड टर्मला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा डिनॉमिनेटर मधला 3 कॅन्सल होईल. 1 इंटू y फक्त y मिळेल.
y उरेल आणि या साईडला 2 इंटू 3 काय मिळेल 6. आता आपण हे इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये लिहू, म्हणजे वाय स्क्वेअर ची पहिली टर्म, नंतर y ची टर्म, नंतर कॉन्स्टंट, म्हणजे हा +6 इकडे आला तर काय होईल -6. नाउ वी हॅव रिटन दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन इन जनरल फॉर्म. आपल्याला ABCच्या व्हॅल्यू फाइंड करायचं आहे, तर आपल्याला हे इक्वेशन कंपेअर करावं लागेल. कंपेअर इक्वेशन with ax square plus bx plus c is equals to 0. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे ay square plus by plus c is equal to 0 असंही लिहू शकतात. आता इथे a ची व्हॅल्यू मिळेल 3, b ची व्हॅल्यू मिळेल, b म्हणजे इथे y चा कोएफिशियंट दॅट इज 1, आणि c ची व्हॅल्यू मिळेल -6. In this way, values of ABC are known to us. Once the value of ABC are known to us, then find out the value of B square minus 4AC. So which is equal to B square म्हणजे 1 चा स्क्वेअर minus 4. चला इथे A ची किंमत सबस्टिट्यूट करू. A is equal to 3 आणि C ची किंमत -6. चेक करा, इथे 1 चा स्क्वेअर येईल 1. आता इथे मायनस इंटू मायनस, हा मायनस इंटू मायनस, पहिले हा घेऊया प्लस. 4 इंटू 3 इज 12 अँड 12 इंटू 6 विल बी इक्वल्स टू 72. So will be equals to 73. In this way we have got the value of b square minus 4ac. Once the value of b square minus 4ac is known to us, we are able to find out roots of the equation. Roots of equation are, काय फॉर्म्युला आहे आपला रूट्स फाइंड करण्याचा? x इज इक्वल्स टू -b प्लस ऑर मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. मायनस, चला b ची व्हॅल्यू आहे 1, प्लस ऑर मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 73 डिवायडेड बाय 2a, a ची व्हॅल्यू आहे 3. सो विच इज इक्वल टू -1 प्लस ऑर मायनस 73 ला काही सिम्प्लिफाय करता येणार नाही, त्यामुळे 73च ठेवू रूटमध्ये, डिवायडेड बाय 6. एकदा प्लस कन्सिडर केलं तर पहिली x ची व्हॅल्यू मिळेल -1 प्लस अंडर रूट 73 अपॉन 2 डिवायडेड बाय 6, आणि सेकंड व्हॅल्यू मिळेल -1 मायनस अंडर रूट 73 अपॉन 6. अशा पद्धतीने आपल्याला एक्सच्या दोन्ही व्हॅल्यू मिळाल्यात, म्हणजे दोन्ही रूट्स मिळालेत. सो आर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. In this way, we have completed question number 5. Now let us try to solve the last example from this exercise. Now see the question number 5th. In this case, one quadratic equation is given to us. We are comparing this quadratic equation with equation in general form. काय मिळतं या कंपॅरिझन मधून? जर आपण x स्क्वेअर चे कोएफिशियंट कंपेअर केले तर a ची व्हॅल्यू मिळेल 5, x चे कोएफिशियंट कंपेअर केले तर b ची व्हॅल्यू मिळेल 13, आणि कॉन्स्टंट टर्म कंपेअर केली तर c ची व्हॅल्यू मिळेल 8. एकदा ही व्हॅल्यू मिळाली की मग आपण काय काढतो? b स्क्वेअर मायनस 4ac. सो विल बी इक्वल्स टू b ची व्हॅल्यू 13, सो 13 स्क्वेअर minus 4, a will be equals to 5 and c will be equals to 8. So which is equal to, what is square of 13 will be 169 minus 4 5s are 20. 20 into 8 will be equals to 160. So which is equals to 9. b square minus 4ac जर मिळालं की मग आपण रूट्स फाइंड करू शकतो. सो therefore रूट्स ऑफ इक्वेशन आर, काय फॉर्म्युला आहे रूट्स फाइंड करण्याचा? x is equals to -b plus or minus under root b square minus 4ac upon 2a. आता फक्त या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. b ची व्हॅल्यू आहे 13, सो रिप्लेस b बाय 13, प्लस ऑर मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac. b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आत्ताच आपण काढली 9, डिवायडेड बाय 2a, a ची व्हॅल्यू मिळाली 5. Therefore x will be equals to -13 plus or minus square root of 9 will be equals to, या 9 चा स्क्वेअर रूट मिळाला 3 आणि डिनॉमिनेटर मध्ये 5 into 2 मिळेल 10. आता आपण काय करू? पहिले इथे प्लस कन्सिडर करू. -13 plus 3 upon 10 ही झाली आपली पहिली x ची किंमत. दुसरी x ची किंमत काढण्यासाठी मायनस कन्सिडर करू. -13 minus 3 upon 10. चला याला सिम्प्लिफाय करा. इथे -13
प्लस 3 विल बी -10 अपॉन 10 आणि इथे x ची व्हॅल्यू -13 -3 इज -16 अपॉन 10. So therefore x is equals to -10 upon 10 will be equal to -1 or x is equal to -16 upon 10. Both the numbers are divisible by 2. तर दो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 ने डिवाइड केलं तर x ची किंमत मिळेल -8/5. So are roots of this quadratic equation. In this way, we have completed the last example from this question number 2. Now see the question number 3 means last example from this exercise. With the help of following chart below, solve this quadratic equation using the formula. आता आपला चार्ट काय सांगतोय की दिलेलं इक्वेशन कोणासोबत कंपेअर करायचं ax² + bx + c and find out the value of abc. तर आपण इथे this implies that चला इथे a ची व्हॅल्यू काय मिळेल इथे therefore a is equals to a will be equals to 1 comparing coefficient of x². b म्हणजे x चे कोइफिशियंट कंपेअर केले तर 2√3 आणि c म्हणजे कोणाचे काय कंपेअर करायचे कॉन्स्टंट टर्म. In this way we have got the value of abc. Once the value of abc is known to us, मग आपण फाइंड करणार b² - 4ac. Now find out value of b² - 4ac. So b² - 4ac will be equals to, चला b ची व्हॅल्यू 2√3 तर इथे 2√3 सबस्टिट्यूट करू, स्क्वेअर जशाला तसा, -4 a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू 3. So which is equals to square of 2√3 will be equals to 4 into 3, 2 चा स्क्वेअर 4 आणि √3 चा स्क्वेअर 3 minus 4 into 3 is 12. So which is equals to, इथे मिळेल 12 minus 12 will be equals to 0. In this way we have got the value of b² - 4ac. b² - 4ac will be equals to 0. आता आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. So what is the formula to find out roots? Formula to find out root of the equation is x is equals to -b plus or minus under root b² - 4ac upon 2a. So which is equals to minus, आता b ची व्हॅल्यू किती आहे 2√3. चला b ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करू 2√3 प्लस ऑर मायनस अंडर रूट b² - 4ac ची व्हॅल्यू 0 डिवायडेड बाय 2a ची व्हॅल्यू 1. सो विच इज इक्वल्स टू -2√3, 0 चा स्क्वेअर रूट मिळेल 0 डिवायडेड बाय 2. न्यूमरेटरला 2 ने जर डिवाइड केलं तर इथे हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, म्हणजे उरेल कोण -√3 प्लस ऑर मायनस 0 कीप इट ॲज इट इज अपॉन इथे 2 जर कॅन्सल केला, हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधला 2 जर कॅन्सल केला तर इथे काय उरेल 1. सो देअरफॉर x विल बी इक्वल्स टू, आता x ची पहिली व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, पहिली व्हॅल्यू -√3 प्लस 0, -√3 प्लस 0 और x ची दुसरी व्हॅल्यू मिळेल आपल्याला -√3 मायनस 0. डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहायची गरज नाही. सो x इज इक्वल्स टू -√3 इज द फर्स्ट व्हॅल्यू ऑफ x आणि दुसरी व्हॅल्यू पण काय मिळते -√3 मायनस 0 पण -√3. इन दिस वे वी हॅव गॉट सेकंड व्हॅल्यू ऑफ x. आर रूट्स ऑफ धिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. In this way we have completed all the example from this exercise. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आहे तर प्लीज व्हिडिओज लाईक करा. जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले हे व्हिडिओज आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा.